ओके, समजलं तुम्हाला? जायचं मग पुढे. ओके, चला, मीडियन फॉर द ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता जर ग्रुप दिलेले आहेत तुम्हाला, ओके, आणि मग अशा ठिकाणी आता मीडियन तुम्ही कसं फाइंड आउट करणार आहात. ठीक आहे. आता इथे काय म्हटलंय, वेन द नंबर ऑफ स्कोर्स इन अ डाटा इज लार्ज. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघितलं ऑलरेडी, काय बघितलं होतं आपण त्या ठिकाणी, की जो डेटा तुम्हाला दिलेला होता हा छोटासा डेटा होता, पण जर नंबर ऑफ डेटा खूप लार्ज दिलं तर मग त्या ठिकाणी तुम्हाला हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल काय करतो, आपल्याला लागतो. आता हा जो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आहे हा सुद्धा दोन पद्धतीने असतो बघा. एकाला म्हणतात कंटिन्युअस आणि एक असतो नॉन कंटिन्युअस. तो कंटिन्युअस नसतो. उदाहरणार्थ आता इथे काही तुम्हाला डेटा दिला आहे, द स्कोर्स दिलेले आहेत आपल्याला, ओके, आणि ते कोणत्या ऑर्डरमध्ये दिलेले आहेत आपल्याला, असेंडिंग ऑर्डरमध्ये दिलेले. काय स्कोर आहे रे, 6, 8, 10.4, 11, 15.5, 12, 18, आणि हे ग्रुप्स पण तुम्हाला दिलेले आहेत या ठिकाणी. ठीक आहे. असं समजूया की कोणती तरी एक्झाम झाली आहे आणि त्या एक्झाम मध्ये आउट ऑफ 20 तुम्हाला मार्क्स पडलेले. ठीक आहे. मग आपण त्याचे ग्रुप कसे तयार केले, एक केला 6 to 10, 11 to 15, 16 to 12. ओके. आता आपल्याला हे टॅली मार्क्स आपण 9th स्टँडर्ड मध्ये बघितलं होतं. कसं करतो टॅली मार्क्स. आता हा 6 कुठे येणार आहे रे, या ठिकाणी येणार 6, मी इथे एक टॅली मार्क केलं. 8 कुठे येणार आहे, बरोबर, या दोघांच्या मध्येच 8 मार्क्स येणार आहेत. त्यानंतर 10.4. आता 10.4 कुठे दाखवणार, इथे काय रे, लेस दॅन 10. इथे काय 11 पासून स्टार्ट आहे. सो 10.4 काउंट होतोय का या ठिकाणी, नाही काउंट होते. ठीक आहे, बाजूला ठेवूया. 11, चला सर 11 इकडे काउंट करून टाकू. त्याच्यानंतर काय 15.5. आता मला सांगा, इथे तर 15 बिलो 15 आहे, इथे 16 पॉईंट स्टार्ट झाले. हा पण नंबर काउंट होतोय का, हे मार्क्स काउंट होत आहेत का, नाही होते. त्यानंतर काय 12 कुठे टाकणार तुम्ही, सर या ठिकाणी टाकतो 12, आणि 18 मार्क्स कुठे टाकतो, या ठिकाणी. ओके, फ्रिक्वेन्सी काय आली, इथे किती स्टुडंट्स आले, 2 स्टुडंट्स, इथे पण किती स्टुडंट्स आले, 2, आणि इथे किती स्टुडंट्स आले, 1. ओके. आता मी काय करतो, मी थोडस याच्यामध्ये, हा डिसकंटिन्युअस क्लास होता, ह्याला कन्व्हर्जन करतो कंटिन्युअस क्लास. कसं करायचं असतं सर, कंटिन्युअस क्लास जो तुम्हाला दिलेला आहे, इथे पहिला क्लास काय दिलाय तुम्हाला 6 to 10, याच्यामधनं काय करायचं 0.5 मायनस करायचं आणि 0.5 याच्यामध्ये काय करायचं, ऍड करायचं. काय करायचं 0.5 मायनस आणि 0.5 ऍड. कशामध्ये रे, ही आहे तुमची लोअर क्लास व्हॅल्यू आणि ही काय आहे अप्पर क्लास व्हॅल्यू. ओके, लोअर क्लास मधून 0.5 मायनस करायचा, अप्पर क्लास मध्ये काय करायचं 0.5 ऍड करायचं. मग मला सांगा 6 मध्ये 0.5 मायनस केलं तर किती आन्सर येईल, बरोबर, आणि इथे काय मिळेल तुम्हाला 10.5. दुसरा क्लास काय होता आपला बघा 11 to 15. 11 मधनं जर 0.5 मायनस केलं तर काय मिळतं तुम्हाला, आणि इकडे काय मिळेल 15.5. सिमिलरली इथे 16 to 20 चा ग्रुप होता, इकडे काय होईल 15.5 to 20.5. ओके, जर लक्षात येईल तुमच्या, इथे जो ग्रुप एंड होतो इकडून लगेच तो ग्रुप स्टार्ट होतो, इथे जो ग्रुप एंड होतो इथे लगेच तो क्लास स्टार्ट होतो. समजतंय सगळ्यांना एव्हरीवन, येस ऑर नो, येस. आता बघा, आता मात्र तुमचे स्कोर काउंट होतील 6, 8, 10.4 इकडे आला, 11, 10.5 च्या पुढे 11, 15.5 इथे काउंट करणार की इथे काउंट करणार, तर इकडे काउंट करणार. इथे लेस दॅन 15.5 घ्यायचे असतात. ओके, हा 15.5 इकडे, त्यानंतर कोण किती रे 12, इकडे आला 12 आणि नंतर 18. आता काउंट करा फ्रिक्वेन्सी, इथे किती फ्रिक्वेन्सी आली 3, 2 आणि 2. ओके, आता जर एक गोष्ट तुमच्या लक्षात येते तर बघा, ह्या ठिकाणी टोटल फ्रिक्वेन्सी किती होती 5 आणि इथे टोटल फ्रिक्वेन्सी किती आहे 7. सो अनग्रुप्ड डाटामुळे काय होतं, तुमची फ्रिक्वेन्सी लपवली जाते, तुमचे नंबर ऑफ स्कोर्स लपवले जातात, परंतु कंटिन्युअस क्लासेस मध्ये मात्र तुमचे स्कोर्स लपवले जात नाही. मला सांगा, जर याच्यामधून जर तुम्ही मीन काढलात किंवा मीडियन काढलात, आता मीडियन शिकतोय सध्या, जर याच्यातनं जर आपण मीडियन काढला तर मला सांगा कोणता मीडियन करेक्ट असेल, कोणता करेक्ट असेल, बट ऑब्वियस हा असेल, कारण ह्याच्यामधनं 2 मार्क्स आपले सुटले होते 10.4 आणि 15.5. येते लक्षामध्ये.
सो याच्यासाठी एक गोष्ट आता पक्की लक्षात ठेवायची, जोही कोणता तुम्हाला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेला असेल त्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल मध्ये फर्स्ट ऑफ ऑल हे चेक करायचंय की दिलेला क्लास हा कंटिन्युअस आहे की नाही. ओके, जर कंटिन्युअस असेल तर वेल अँड गुड, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर तो क्लास कंटिन्युअस नसेल तर मात्र आपल्याला काय करावं लागेल, तो क्लास कंटिन्युअस करावा लागेल. कसा करणार मग कंटिन्युअस? 0.5 ने इकडे 0.5 लोअर क्लास मधनं मायनस करायचे आणि 0.5 अप्पर क्लास मध्ये ऍड करायचे. तर 0.5 का मला 1 ऍड करायचंय. मला काय ऍड करायचंय? 1. आर्यन म्हणेल मला सर 5 ऍड करायचे. मग 1च का किंवा 0.5 का घेतलं सर तुम्ही? कारण आता हा क्लास काय 10 आणि इकडचा क्लास काय, या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा होता? 1 चा डिफरन्स आहे, बरोबर. इकडे 15 आहे, इकडे काय आहे, यांच्यात डिफरन्स कितीचा आहे? 1. आणि 1 हा जो 1 आहे हा आपल्याला दोन भागामध्ये डिवाइड करायचा आहे, एक लोअर क्लासला द्यायचा आहे आणि एक, म्हणून आपण किती ऍड केले? 0.5 ऍड केले, 0.5 सबट्रॅक्ट केले. आलं लक्षात? जर तुमचा क्लास असा असता, कसा सर? 5 to 10, त्याच्यानंतर इकडे 12 to समजा हे किती, 5 नंतर 6 7 8 9 10 5 17 18 नंतर 19 to 24 असे जर असते तर या ठिकाणी बघा कितीचा डिफरन्स आहे? 2 2 चा डिफरन्स आहे. सो दॅट मी इथे +1 मायनस केला असतं, म्हणजे इथे झाला असता 4, इथे किती झाला असता? 1 ना. ओके, तर इथे काय झाला असता? 11. इथून 1 मायनस केला, इथे झाले 11, इथे प्लस केला झाले 18, इथे 1 मायनस केला 18, इथे 1 प्लस केला 25. झाले का कंटिन्युअस क्लास? पण हे तुम्हाला अजून नाहीये. तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, काय करायचंय तुम्हाला? 0.5 ऍड करायचं आणि 0.5 काय करायचंय? सबट्रॅक्ट करायचा आहे. कन्क्लुजन काय रे? या मेथड मध्ये आपल्याला काय करावे लागतात? ग्रुप्स काय करावे लागतात? चेंज करावे लागतात. द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मे बी चेंज. ग्रुप्स जर चेंज झाले तर फ्रिक्वेन्सी सुद्धा काय होते? चेंज होते. मग झाले का बघा, इथे ग्रुप्स अगोदर वेगळे होते, टोटल फ्रिक्वेन्सी किती होती? 5. आपण ग्रुप चेंज केले, फ्रिक्वेन्सी पण चेंज झाली का? येस, कळतंय तुम्हाला? येस ऑर नो? येस. ठीक आहे, आता हे तुमच्या लक्षात राहील परमनंटली. हे खूप महत्वाचं आहे. याच्यावरनं आपल्याला काय फाइंड आउट करता येतं? मीडियन. ठीक आहे, आता इथे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन द अप्पर लिमिट, ही काय भानगडे? आपण गेल्या वर्षी कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू हे शिकलो होतो. आठवतंय तुम्हाला? हो सर, आम्हाला आठवतंय, पण आता आठवत नाही. काल आठवत होतं, परंतु आज आठवत नाहीये आम्हाला. ठीक आहे, आता या ठिकाणी हा जो टेबल आहे हाच तो तिथे व्हर्टिकल फॉर्म मध्ये आपल्याला इथे दिलेला आहे. चेक करूया. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे हा टेबल, हॉरिझॉन्टली पण आहे, व्हर्टिकली पण आहे. इथे क्लासेस दिले, स्टुडंटचे मार्क्स. एक स्टुडंट, काही स्टुडंट्स असे ज्यांना 0 to 20 च्या मध्ये मार्क्स पडलेत. असे किती स्टुडंट आहेत सर? 4 स्टुडंट्स आहेत नालायक, 0 to 20 मध्ये मार्क्स पडले. त्यांच्यापेक्षा थोडेसे हुशार म्हणजे कमी नालायक, 20 to 40 इतके मार्क्स पाडणारे असे किती स्टुडंट्स आहेत? 20 स्टुडंट्स आहेत. 40 to 60 च्या मध्ये मार्क्स पाडणारे किती स्टुडंट्स आहेत? 30. ओके, 60 to 80 मध्ये 40 स्टुडंट्स आहेत आणि 80 to 100 मध्ये अगेन किती स्टुडंट्स आहेत? 6 स्टुडंट्स आहेत. ओके, ही काय रे? नंबर ऑफ स्टुडंट आहेत. ह्याला आपण काय म्हणतो? तर आपण याला नाव दिलं होतं फ्रिक्वेन्सी. काय नाव दिलं होतं याला? ओके, सो टोटल फ्रिक्वेन्सी केली, मी इथे लिहितो समेशन ऑफ एन. एन म्हणा, या ठिकाणी आता एन ही व्हॅल्यू आपल्याला घ्यायची मोड मध्ये. काउंटिंग केली जर 6 0 0 0 आणि 4 किती झाले? 10. कॅरी 1, 4 आणि 1 5, 4 आणि 1 5, 6 7 8 9 आणि 10. टोटल स्टुडंट्स किती आहेत रे? 100. ओके, टोटल स्टुडंट्स किती आहेत? 100. आता आपल्याला काय चेक करायचंय? कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन द अप्पर लिमिट. ओके, लेस दॅन द अप्पर लिमिट. ओके, आता या ठिकाणी हे लिमिट्स आहेत.
हे आहे तुमचे लोअर लिमिट आणि हे आहे तुमचे अप्पर लिमिट. आपल्याला काय बघायचंय? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची, पण कोणाची? अप्पर लिमिटची. कोणाची बघायची? ह्याचा अर्थ काय होतो सर? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. आपल्याला फ्रिक्वेन्सी बघायची. आपल्याला काय बघायची? फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सर? नंबर ऑफ स्टुडंट्स बघायचे. कसे बघायचे? लेस दॅन. लेस दॅन कोणासाठी? अप्पर फ्रिक्वेन्सीसाठी किंवा अप्पर लिमिट किंवा अप्पर क्लास म्हणूया आपण. म्हणजे 20 मार्क्स पेक्षा अप्पर लिमिट किती आहे तुमचं? 20 मार्क्स पेक्षा लेस दॅन मार्क्स असणारे स्टुडंट्स किती आहेत? 4 आहेत. आता मला सांगा 40 पेक्षा कमी मार्क्स असणारे अप्पर लिमिट किती आता? 40. सो 40 पेक्षा लेस दॅन मार्क किती स्टुडंट्सला आहे? तर हे 20 तर आहेतच, पण हे 4 पण आहेत. यांना पण 40 पेक्षा कमीच आहेत ना. 0 to 20 म्हणजे काय? 40 पेक्षा कमी. सो 20 प्लस 4 किती झाले रे? आता अप्पर लिमिट काय तुमचं? 60. 60 पेक्षा कमी मार्क्स पडणारे, 60 पेक्षा कमी मार्क्स असणारे किती स्टुडंट होते? तर हे 30 आहेतच. हे यांना तर 40 पेक्षा कमी आहेत आणि यांना तर 20 पेक्षा पण कमी आहेत. सो या दोघांची सम अगोदर किती आली होती? 24. सो हे 24 प्लस हे आताचे 30 किती झाले? बरोबर. आता 80 पेक्षा कमी मार्क्स असणारे स्टुडंट्स किती? हे अगोदरचे होते 54 प्लस 40 किती झाले? आणि असे स्टुडंट शोधा की ज्यांना लेस दॅन 100 मार्क्स पडले. ओके, अगोदरचे हे 94 आणि हे 6 किती झाले रे टोटल? 100. ह्याला म्हणतात क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन द अप्पर लिमिट. ओके, अप्पर लिमिट पेक्षा कमी. आणि एक असतं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन लोअर लिमिट. ते इथे नाहीये, तो त्याचं काही टेन्शन घेऊ नका. पण लास्ट इयरला आपण ते शिकलेलो आहोत. सो इथे तुम्हाला ह्या प्रकारचे क्लास काढता यायला पाहिजे. 3 ग्रुप्स तुम्हाला बनवता यायला पाहिजेत. 3 ग्रुप्स. त्यातला पहिला ग्रुप कोणता आहे? क्लास. दुसरा ग्रुप कोणता आहे? नंबर ऑफ स्टुडंट, म्हणजे ज्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. आणि इकडे काय आहे? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन अप्पर लिमिट. ठीक आहे. इथे FI XI अशी काही भानगड नाही. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवायची मात्र, इथे या सगळ्यांची सम काय? या सगळ्यांची सम जेवढी येते तेवढीच सम इथे सुद्धा यायला पाहिजे. म्हणजे इथे जर 100 आलंय तर या ठिकाणी सुद्धा किती यायला पाहिजे? 100. जर हे टॅली झालं तर समजायचं की आपलं करेक्ट आहे. अदरवाईज आपली गाडी कुठेतरी पाण्यात बुडालेली आहे. परत गाडी बाहेर काढायची आणि चेक करायचं काय 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 केलेलं आहे. ओके, आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे मीडियनचा फॉर्म्युला. आणि तो फॉर्म्युला काय आहे? तर मीडियन इज इक्वल टू काय? L प्लस, बघा सायन्स लक्षात ठेवा, इथे आहे L म्हणजे लोअर लिमिट, प्लस इथे बिग ब्रॅकेट मध्ये N डिवायडेड बाय 2 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय काय आहे? फ्रिक्वेन्सी आणि मल्टिप्लाय बाय H. आता याचा काय अर्थ आहे? प्रत्येकाचा अर्थ काय काय आहे ते समजून घ्या. ओके, ठीक आहे. आता L म्हणजे तर तुम्हाला माहिती झालं लोअर लिमिट. ओके, लोअर लिमिट. आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट शोधायची असते, ती म्हणजे मीडियन क्लास. काय शोधायची असते? मीडियन क्लास. ती कशी शोधणार मी ती तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे, इथे बघूया. इथे मीडियन क्लास. ओके, हा क्लास आहे क्लास. आता इथे व्हॅल्यू काय दिली आहे तुम्हाला? N. फ्रिक्वेन्सी किती आली तुमची? N इज इक्वल टू हाऊ मेनी स्टुडंट्स? 100 स्टुडंट्स. याचं काय करायचं रे? हाफ करायचं. याचं काय करायचं? 100च्या हाफ किती आले? 100च्या हाफ किती आले? 50. आता मला सांगा की 50 कुठे? ग्रुप्स कडे बघा, इकडे या ठिकाणी बघा, तुम्हाला 50 कुठे सापडेल? या ठिकाणी सापडेल का 50? येस ऑर नो? किंवा 24 पेक्षा जास्त इकडे या ठिकाणी, किंवा एवढंच घेतो मी,
सो ह्या ग्रुपला तुम्ही काय म्हणणार, याला काय म्हणणार, मीडियन क्लास. काय म्हणणार याला, आणि मीडियन क्लास किती आहे तुमचा, 40 to 60 चा. मग हा झाला तुमचा लोअर लिमिट आणि हे काय झालं तुमचं अप्पर लिमिट, लोअर क्लास लिमिट. ही जी एल वाली व्हॅल्यू आहे बघा, एल एल ही एल काय असणार आहे या ठिकाणी 40. ही लोअर लिमिट, ही काय झाली अप्पर लिमिट. सो एल ची व्हॅल्यू काय या ठिकाणी, एल इज इक्वल टू व्हॉट 40. एन अपॉन 2 ची व्हॅल्यू किती आली होती 50. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सी. आता बघा जो क्लास तुम्ही सिलेक्ट केला, हा क्लास सिलेक्ट केला, याची ही काय झाली रे फ्रिक्वेन्सी, ही काय झाली, आणि ह्याच्या अगोदरची जी फ्रिक्वेन्सी आहे प्रिव्हियस, हिला म्हणतात कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. बघा इथे लिहिले ना कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी सीएफ. ही जर फ्रिक्वेन्सी आहे तर त्याच्या अगोदरची प्रिसाइडिंग वाली, अगोदरची वाली, हिला काय म्हणणार तुम्ही कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो इथे एफ ची व्हॅल्यू 30, तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती आहे, किती होती 24. किती होती 24. आणि व्हॉट डू यू मीन बाय एच, एच सोप्या भाषेत आपण त्याला हाईट म्हणूया, आपल्या आपल्या सोप्या भाषेमध्ये. ऍक्च्युली ती हाईट नाही, दॅट इज नथिंग बट द क्लास विड्थ. क्लास विड्थ आपण लास्ट लेक्चर मध्ये पण बघितलं होतं. क्लास विड्थ म्हणजे काय रे, या दोन क्लासमध्ये असणारा डिफरन्स. 0 to 20 मध्ये काय 20 मायनस 0 किती येतं 20. इथे काय येईल क्लास विड्थ 40 मायनस 20 किती येईल 20. 60 मायनस 40 किती येईल 20. सगळ्या ठिकाणी 20 येतं. 80 मायनस 60, 100 मायनस 80, सगळ्या ठिकाणी काय येणार आहे सेम आहे. क्लास विड्थ सेम असते आणि ती किती आहे 20. ओके, पुट ऑल द व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेट द मीडियन. यू विल नोटिस दॅट, यू विल फाइंड दॅट जे काही तुमचं आन्सर येणार आहे, जो कोणता मीडियन क्लास तुम्ही सिलेक्ट केलेला आहे, या दोघांच्या मध्ये ती व्हॅल्यू मिळेल. ओके, म्हणजे तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन केलं, आन्सर फाइंड आउट झालं, आणि ते जर आन्सर असं आलं, काय आलं समजा, इन केस ते आन्सर असं आलं 45.7, तर समजायचं की आपलं आन्सर काय आहे करेक्ट आहे, या दोघांच्या मधली व्हॅल्यू आपल्याला मिळाली. इन केस जर तुम्हाला असं आन्सर मिळालं 67.9, तर आन्सर करेक्ट आहे का नाही, समजायचं पाणी गाडीच्या वरून गेलं आता. आणि जर आन्सर असं आलं 38.6, तर काय समजायचं की हवेतनं नाही पाण्यात बुडाली, एकदम टायटॅनिक झाली, असं काहीतरी समजून घ्या तुम्ही. ओके, सो व्हॅल्यू काय यायला पाहिजे, या दोघांच्या इन बिटवीन यायला पाहिजे. समजलं का, हा फॉर्म्युला विसरायचा नाही. फॉर्म्युला विसरला तुमचा झाला टायटॅनिक. ओके, फॉर्म्युला विसरायचा नाही. काय फॉर्म्युला, मीडियन इज इक्वल टू एल, एल फॉर लोअर क्लास लिमिट, प्लस तिथे काय चिन्ह, हा हे विसरायचं नाही. इथे काही लिहून टाकतात मुलं, मल्टिप्लिकेशन करून टाकतात, इथे ऍडिशन करून टाकतात, आणि मग तर गाडी 100% पाण्यातच जाणार. ओके, सो काय लोअर क्लास लिमिट प्लस बिग ब्रॅकेट मध्ये काय, बिग ब्रॅकेट मध्ये एन डिवायडेड बाय 2 मायनस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय एफ फ्रिक्वेन्सी, ब्रॅकेट कंप्लीट, मल्टिप्लाय, इथे प्लस कराल, मल्टिप्लाय बाय एच. सो साइन पहिले प्लस आहे, मग मायनस आहे, आणि मग मल्टिप्लाय आहे. समजलं, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम बाकी इथे दिलंय बघा. एल इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट, एन इज इक्वल टू सम ऑफ फ्रिक्वेन्सी, एच इज इक्वल टू काय क्लास इंटरवल किंवा क्लास विड्थ म्हणतो आपण ज्याला, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि सीएफ म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द प्रिसिडिंग क्लास. मागच्या क्लासची जी फ्रिक्वेन्सी, जो मीडियन क्लास तुम्ही सिलेक्ट केलाय त्याची फ्रिक्वेन्सी असेल, त्याच्या अगोदरचा जो क्लास असेल त्याची ती काय असेल कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असेल. अंडरस्टूड एव्हरीवन, समजतंय सगळ्यांना, याच्यामध्ये काही शंका आहे? ओके, इथे ऑलरेडी बघा सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला इथे दिलेल्या आहेत, ज्या आपण इथे फाइंड आउट केल्या होत्या. एन अपॉन 2 आले 50, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आले 24, हाईट आली आहे 20, एफ इज इक्वल टू 30, आणि लोअर क्लास लिमिट किती आहे 40. ओके, समजतंय, जायचं पुढे. हा, परत एकदा ती गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी म्हणून मी मुद्दामून हायलाइट केलं. काय, इफ द क्लासेस आर नॉट कंटिन्युअस,
क्लासेस जर कंटिन्युअस नसतील, यू हॅव टू मेक इट कंटिन्युअस बाय सबट्रॅक्टिंग 0.5 फ्रॉम द लोअर क्लास लिमिट अँड ऍड 0.5 इन अप्पर क्लास लिमिट. ओके, यू हॅव टू ऍड इट. ओके, तुम्हाला ऍड करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल, सो दॅट कंटिन्युअस क्लासेस तुम्हाला मिळतील. जर कंटिन्युअस क्लासेस घेतले नाही तर काय होईल? काय होईल? फ्रिक्वेन्सी वेगळ्या येतील. काय येतील? फ्रिक्वेन्सी वेगळ्या येतील. फ्रिक्वेन्सी वेगळ्या आल्या, तुमचा मीडियन क्लास वेगळा येईल. मीडियन क्लास वेगळा आला, मग पाणी नाही, गाडी पाण्यात. ओके, वाटोळ होईल तुमचं, म्हणजे पेपरमध्ये, तुमचं नाही, पेपरचं वाटोळ होईल. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 6.2 मधला पहिला क्वेश्चन समजलाय सगळ्यांना? सगळ्यांना समजलं? सगळ्यात पहिले काय करायचं? हा जो दिलेला आहे हा तुमचा क्लास असणार आहे. काय असणार आहे? क्लास. कोणकोणते क्लास दिलेत बघा? 8 to 10, 10 to 12, 12 to 14, 14 to 16. हा तुम्हाला दिलेला काय आहे? क्लास. काय क्वेश्चन दिलाय तो आपण वाचूया. द फॉलोइंग टेबल शोज क्लासिफिकेशन ऑफ number of workers and the number of hours they work in a software company. एक आहे, काय तुझं मागे? तुला बुडवी ना मी पाण्यामध्ये, कायमचा. इकडे लक्ष दे. काय? एक सॉफ्टवेअर कंपनी आहे आणि एक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काय दिले? नंबर ऑफ वर्कर्स आहेत आणि ते बिचारे किती काम करतात याचं उदाहरण दिलेलं आहे. 150 वर्कर्स असे आहेत जे पंक्च्युअल आहेत, त्यांना माहिती आहे 8 ते 10 घंटे काम करायचंय, बस मग घरी. 500 वर्कर्स बिचारे असे आहेत जे 10 to 12 आवर्स काम करतात, बघा खूप मेहनती. 300 वर्कर्स असे आहेत जे 12 to 14 आवर्स काम करतात. आणि 50च असेल, बोटावर मोजण्या इतके 50 वर्कर्स जे किती काम करतात रे? 14 to 16 आवर. खूप डेडिकेटिव्हली काम करणारी लोक ती, खूप मेहनती. 1 तास चहा पिणार असो, जाऊ दे, आपल्याला त्याच्याकडे जायचंय का? नाही, पण ते खूप मेहनती आहेत, ते सगळ्यात जास्त काम करतात. हे नालायक आहेत, हे घरी पळून जातात, हा काम करत नाहीत जास्त, किंवा त्यांना जेवढा पगार मिळतो ते म्हणाले आम्ही सर तेवढंच काम करू, जितना मोबदला मिलेगा उतना काम, पगार बढ़ाओ, काम भी ज्यादा करेंगे. ते नाही, ते सिन्सिअर आहेत, ते 16 घंटे काम करतात. कदाचित त्यांचं लग्न झालेलं नसावं. असो, आपल्याला काय करायचं? आपण क्लास लिहूया. काय? डेली नंबर ऑफ आवर्स किती आहेत रे? बघा 8 to 10 आवर्स. ओके, आवर्स मध्ये, कशामध्ये दिले बघा? आवर्स मध्ये दिलेले. ठीक आहे, हे क्लासेस आहेत तुमचे, क्लास. त्याच्यानंतर सेकंड क्लास काय दिलाय तुम्हाला? 10 to 12. त्यानंतर दिलाय 12 to 14, 14 to 16 आवर्स काम करणारे. बघा हे खूप सोपं आहे, हे डिफिकल्ट नाहीये ऍज कम्पेअर्ड टू मीन मध्ये. आपण त्या 3 मेथड्स यूज केल्या होत्या. पहिली मेथड होती तुमची डायरेक्ट मेथड, अज्युम्ड मीन मेथड आणि स्टेप डेव्हिएशन मेथड. हा, त्याच्यामध्ये डायरेक्ट साहेब या, अजून नोकरीला वेळ आहे, माझ्याकडे लक्ष द्या, वेळ आहे अजून, करा नोकरी करा 16 घंटे, पण टाइम आहे अजून. आता सध्या इकडे लक्ष द्या, या त्या खयालो से बाहेर निकलो जरा. तर डायरेक्ट मेथड मध्ये किती कॉलम्स होते? 4. विसरले? हा, माहितीये ना? हा, सांगा सर. मग डायरेक्ट मेथड मध्ये कॉलम किती होते? अज्युम्ड मीन मेथड मध्ये किती कॉलम होते? आणि स्टेप डेव्हिएशन मध्ये किती होते? 6. ओके, इथे तसं नाही, इथे 3, मॅक्सिममली किती? 4. सगळ्यात पहिले काय चेक करायचंय? सर आम्ही झोपेतनं जरी उठवलं तरी आम्ही उत्तर देऊ, की सगळ्यात पहिले काय शोधायचंय? फाइंड आउट वेदर द गिवन क्लासेस आर कंटिन्युअस ऑर नॉट. कंटिन्युअस आहेत का? चेक करा. 8 to 10, 10 to 12, 12 to 14, 14 to, तर कंटिन्युअस आहे, काय टेन्शन नाही. एक कॉलम बनवायची गरज आहे एक्स्ट्रा? नाही, कंटिन्युअस आहे. नंबर ऑफ वर्कर्स दिलेत तुम्हाला सर, 8 to 10 तास काम करणारे किती आहेत रे? 150. त्याच्यानंतर किती? 500. त्याच्यानंतर 12 to 14 काम करणारे 300. आणि बिचारे 50 वर्कर्स असे आहेत जे 14 to किती काम करतात? 14 to 16 आवर्स काम करतात. समजलं? या सगळ्यांची काय करणार आहोत आपण? सम. 0 0 0 0 0. 5 आणि 5 किती झाले? 10. कॅरी 1, 3 आणि 1 4 आणि 5 9 आणि 1 किती झाले? 10. सो n ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. n मिळालं का? n इज इक्वल टू व्हॉट?
2000 लगेच लागलीच काय काढायचं n डिवायडेड बाय 2000 डिवायडेड बाय 2 किती येणार आहे 500. ओके, तो 500 शोधा कुठे सापडतो तुम्हाला. ओके, पण नंतर सापडूया आपण. पहिले आता इथे बघूया, काय बघूया, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढूया लेस दॅन द अप्पर लिमिट. म्हणजे काय करायचं रे, पहिला नंबर सर ऍज इट इज लिहायचा. लिहिला, इकडे लिहितो जरा. पहिला नंबर ऍज इट इज लिहिला, याच नंबरला इकडे कॅरी फॉरवर्ड करायचं प्लस हा किती आहे रे 500. किती झाले हे 650. एका खालोखाल लिहून घेऊया. 650 इकडे परत लिहा प्लस हे किती आहेत 300. सो 650 प्लस 300 किती झाले 950. हा 950 इथे परत लिहा प्लस हा वाला 50 किती झाले 1000. बघा हा 1000 आणि हा 1000 करेक्ट आला का. येस, करेक्ट आला. आता इथे तुम्हाला आता तुम्हाला काय शोधायचं आहे मीडियन क्लास. काय शोधायचं आहे मीडियन क्लास. ओके, मीडियन क्लास शोधताना तुम्हाला n/2 चा उपयोग होईल. किती आहे रे 500. तो कुठे दिसतोय तुम्हाला 500 किंवा त्याच्या आसपासची संख्या कुठे दिसते. कुठे शोधणार, याच्यामध्ये बघणार की ह्याच्याकडे बघणार. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीकडे बघायचं. ओके, 650च्या आसपास इकडे इकडे म्हणजे तुम्ही कोणता क्लास सिलेक्ट करणार आहेत, कोणता क्लास सिलेक्ट करणार आहात या ठिकाणी. बघा सर आम्ही हा क्लास सिलेक्ट. ओके ओके, म्हणजे 500च्या आसपासची संख्या शोधायची. कोणाच्या आसपासची संख्या 500च्या. सो मीडियन क्लास काय सिलेक्ट केला तुम्ही 10 to 12. काय फाइंड आउट केला तुम्ही 10 to 12. याच्यावरनं तुम्हाला लोअर क्लास लिमिट एल ची व्हॅल्यू मिळाली किती 10 मिळाली का. याला काय म्हणणार तुम्ही फ्रिक्वेन्सी. याला काय म्हणणार तुम्ही कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. काय म्हणणार फ्रिक्वेन्सी आणि ती काय कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके, लगेच लिहून टाका. मग एफ ची व्हॅल्यू जरा इकडे लिहितो मी. एल इज इक्वल टू 10. फ्रिक्वेन्सी किती आली आहे तुमची 500. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आली 150. ओके, समजलं. आणि काय राहिलं रे फायनली आता एच. एच कसं काढतो आपण 12 मायनस 10 करा. 12 मायनस 10 ची व्हॅल्यू किती आली 2. फॉर्म्युला लिहा. हे तो फॉर्म्युला माहिती आहे, पाठ झाला. येस सर, पाठ झाला आम्हाला. काय मीडियन इज इक्वल टू एल प्लस ब्रॅकेट बिग ब्रॅकेट n/2 मायनस वरती कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे, खाली फक्त आणि इथे मल्टिप्लाय बाय. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. एल ची व्हॅल्यू किती आली आहे 10 प्लस n/2 किती आले n/2 500 मायनस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे 150 डिवायडेड बाय एफ. एफ किती आहे 500. ओके, मल्टिप्लाय बाय किती आहे एच ची व्हॅल्यू किती 2. आता सगळ्यात पहिले काय सॉल्व्ह करायचं रे ब्रॅकेट 500 मधनं 150. हे बघा एक गोष्ट सांगतो, याला सगळ्यात शेवटी ऍड करायचं. ओके, या भाऊकडे बघायचं नाही, शेवटी बघायचं ह्याच्याकडे, सगळ्यात शेवटी ऍड करायचं त्याला. हा 10 प्लस आता ओढत न्यायचा खाली याला. 10 प्लस 500 मधनं 150 गेला, किती उरले 350 डिवायडेड बाय काय 500 ब्रॅकेट ओपन. हा काय झाला मल्टिप्लाय बाय 2. 0 0 विल गेट काय राहिलं इथे 10 प्लस 35 डिवायडेड बाय 50 मल्टिप्लाय बाय 2. इथे 5 ने डिवाइड होत आहे. यस ऑर नो, ओढून टाका जेवढं कट होत आहे. 5 7 जा 35, 5 10 जा 50. 2 ने भाग जातो याला 10 ला. 2 1 जा 2, 2 5 जा 10. काय राहिलं इथे बघा 10 प्लस 7 डिवायडेड बाय 5. ओके, आता इथे डिनॉमिनेटर बिनॉमिनेटर सेम करायच्या भानगडीत पडू नका. पॉइंट मध्ये उत्तर येणार आहे. सो 7 ला कशाने डिवाइड करा 5 ने. आपली गरिबी पद्धत काय 7 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5 7 मधनं 5 गेले किती उरले 2. इथे दिला पॉइंट, इथे घेतला 0. 7 4 जा 5 4 जा 20. काय आलं रे ह्याचा आन्सर काय आलं 1.4. काय आलं आन्सर बघा 10 प्लस 1.4. 10 प्लस 1.4 किती येईल 11.4. दॅट इज नथिंग बट द मीडियन.
आणि याला काय युनिट देणार डेली नंबर ऑफ आवर्स, किती काम करतात, म्हणजे काय येईल इथे आवर्स आन्सर येईल. काय आन्सर येईल समजतंय का? चेक करा जरा, आपला ग्रुप चेक करा बरं, आपला आन्सर बरोबर आलाय का? आपण काय म्हटलं होतं, जो क्लास आपण सिलेक्ट करणार आहोत त्याच्यामध्ये आपला आन्सर यायला पाहिजे. जर आलं तर परफेक्ट, नाही तर आपली गाडी पाण्यात गेली हे समजायचं. आलंय करेक्ट? ओके, काही शंका याच्यामध्ये, काही अडचण तुम्हाला? ओके, एकदम सोपं आहे, काही डिफिकल्ट नाहीये, हे एकदम सोपं आहे. ओके, पहिल्या त्या 3 मेथड्स पेक्षा हे खूप सोपं आहे आणि ह्याच्यापेक्षा अजून मोड आणखीनच सोपं. इथे तरी 3 कॉलम्स आहेत, 4 कॉलम्स आहेत, तिथे 2च कॉलम, गरज पडली तर तिसरा कंटिन्युअस करायला. समजतंय का? जायचं मग पुढे. काय म्हटले बघा, द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शोज द नंबर ऑफ मँगोज. इथे काय दिलेत, नंबर ऑफ मँगोज दिलेत 50 to 100. नंबर ऑफ काय कुठे गेलं रे, shows the number of mango trees in a grove and their yield of mangoes. ओके, इथे खाली ट्रीज दिलेले आहेत. 33 ट्रीज अशा आहेत की ज्यांना एका झाडावर किती आंबे लागतात रे, 50 to 100च्या रेंज मध्ये मँगोज लागतात. म्हणजे छोटे असतील ते, अजून यंग असतील, त्यांना जास्त फळ देत नाही ते. किती फळ देतात, फक्त 50 to 100च देतात. 30 ट्रीज अशा आहेत जे 100 to 150 फळ देतात, फ्रुट्स देतात मँगोचे. 90 ट्रीज अशा आहेत जे 150 to 200 फ्रुट्स देतात. 80 ट्रीज अशा आहेत ज्या 200 to 250 फ्रुट देतात. आणि 17 ट्रीज अशा आहेत ज्या 250 to 300 फ्रुट्स देतात. समजलं? सगळ्यात पहिला आपला कॉलम कसला असतो रे, हा क्लासचा. कसला? क्लास. मग इथे क्लास लिहून टाका. क्लास म्हणजे काय, नंबर ऑफ मँगोज. चला लिहा 50 to 100. त्यानंतर काय, 100 to 150, 150 to 200, 200 to 250 आणि 250 to 300. सो सगळ्यात पहिली चेक करायची गोष्ट कोणती, वेदर द क्लासेस आर कंटिन्युअस ऑर नॉट. आहेत का मग कंटिन्युअस? मग कंटिन्युअस आहेत, काही टेन्शन घ्यायची गरज आहे, एक कॉलम वाढवायची गरज आहे, 0.5 पॉईंट मायनस काय ऍड प्लस करायची गरज आहे, काहीच नाही. ओके, नंबर ऑफ ट्रीज दिलेले आहेत, नंबर ऑफ ट्रीज पण दिलेले आहेत, त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. लिहा 33, 30, 30, 90, 90, 80, 80, 17, 70 आणि यांची ऍडिशन करा, त्याला काय म्हणणार आपण, n. 7 आणि 3 किती झाले, 10, कॅरी 1, 1 and 1 2, 2 आणि 8 10, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. किती ट्री झाले रे, 250 ट्रीज झाले टोटल. आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन द अप्पर लिमिट. पहिला नंबर सर ऍज इट इज लिहायचा, याच्यामध्ये 33 पुढे प्लस काय करायचा 30 इज इक्वल टू किती झालं रे 66. बरोबर ना, 63 सॉरी, किती झालं 63. हे व्यवस्थित करायचं काळजीपूर्वक. 63 नंबर प्लस काय झालं 90, किती झालं रे हे 153. 3 प्लस 0 किती 3, 6 प्लस 9 किती झाले 15. बरोबर. 153 प्लस किती रे 80, 80. 3 प्लस 0 3, 15 आणि 8 किती झालं 23. आणि हा 223 प्लस हा 17 किती झाला रे 250. आलं का करेक्ट? येस, करेक्ट आलं. तो पहिले तर तुम्हाला काय दिलंय रे एन. एन इज इक्वल टू व्हॉट 250. सो एन डिवायडेड बाय 2 म्हणजे 250 डिवायडेड बाय 2. गरिबी गरिबी करून घ्या आपलं. 250 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 0 वरून घेतला 5, 2 2 जा 4, 5 मधनं 4 गेला 1 वरून घेतला 0, 2 5 जा 10. काय आलं रे आन्सर 125. चला चेक करा 125 कुठे मिळेल तुम्हाला. ओके, कुठे मिळेल, सेकंड की थर्ड घेणार, सेकंड का थर्ड घेणार, कुठे घेणार हा वाला. 125 कोणापेक्षा कमी आहे, लेस दॅन बघतोय ना आपण, लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघतोय ना.
तो 150 पेक्षा कमी नंबर्स कुठे, कोणता ग्रुप घेणार आपण? ओके, येते लक्षामध्ये? या 63 वाला घेणार? आय थिंक 63 वाला घ्यावा लागेल. सिक्स्टी थ्री पेक्षा जास्त. कोणाच्या नियर अबाउट आहे? ठीक आहे, लेटेस्ट चेक करून बघूया आपण. 2 मिनिटं. ओके, चला मग काय घेणार आपण? कोणता क्लास घेणार? याला काय कन्सिडर करणार आपण? मीडियन क्लास. ओके, काय घेणार याला? मीडियन क्लास. इकडे लिहूया मग आपला मीडियन क्लास. मीडियन क्लास इज इक्वल टू कोणता आला आपला? 150 टू 200. याच्यामध्ये लोअर क्लास काय मग आपला? 150. ओके, समजतंय? चला पुढे जाऊया. मग याच्यामध्ये हा 90 काय आपला फ्रिक्वेन्सी, 63 काय कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, ते लिहून टाका मग. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू व्हॉट? 90 आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय? 63. आणखी काय राहिलं? एच ची व्हॅल्यू राहिली. एच इज इक्वल टू काय? 200 मायनस 150. 200 मायनस 150 दॅट इज नथिंग बट द 50. समजतंय? समजतंय इथपर्यंत? काही शंका? ओके, आता काय लिहायचं आहे फॉर्म्युला? मीडियन इज इक्वल टू काय? एल प्लस बिग ब्रॅकेट मध्ये एन डिवायडेड बाय 2 मायनस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय एफ आणि मल्टिप्लाय बाय एच. ओके, चला लोअर क्लास काय आहे बोला? 150 प्लस एन अपॉन 2 काय आलंय? 125 मायनस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे? 63 डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी किती आहे? 90 आणि मल्टिप्लाय बाय किती? 50. ओके, हे सबट्रॅक्शन करायचं, हे फायनली ऍड करायचं आपल्याला. 150 प्लस 125 मधनं 63 मायनस करा. 5 मधनं 3 गेले 2 आणि 12 मधनं 6 गेले 6. ओके, डिवायडेड बाय 90 आणि मल्टिप्लाय बाय हा 50. सो 0 0 कॅन्सल. काय राहिलं बघा? 150 प्लस 62 मल्टिप्लाय बाय 5 डिवायडेड बाय 9. ओके, सो 62 मल्टिप्लाय बाय 5 करूया आपण. 60 हा 150 ॲज इट इज प्लस 5 2 जा 10 कॅरी 1, 5 6 जा 30 आणि 1 31 डिवायडेड बाय 9. करेक्ट? 5 2 जा 10 कॅरी 1 31. बरोबर? येस ऑर नो? हे डिव्हिजन करूया. 310 डिवायडेड बाय 9. 9 1 जा 9 9 2 जा 18 9 3 जा 27. किती उरले? 4. 9 4 जा 36. किती उरले? 4. पॉईंट दिला, घेतला 0. 9 4 जा 36. 9 4 जा 36 चालू राहील. काय येईल आन्सर? 34.4. 150 प्लस 34.4. ही ऍडिशन करा. ही ऍडिशन करूया आपण. काय? 150.0 आणि पॉईंटच्या खाली घ्या पॉईंट. इकडे आहे 4, इकडे काय आहे? 34. हा 4.48 आणि हा 1. काय आला आन्सर? 184.4. ही काय आहे तुमची मीडियन? काय आहे तुमचं? करेक्ट आलंय का बघा? याच्या रेंज मध्ये आलं का आन्सर? 184.4. बरोबर? बरोबर. येतंय लक्षामध्ये? जायचं पुढे थर्ड क्वेश्चन मध्ये. ओके, अरे हा रॉंगली आलाय. हा मिल्कवाला नाही. द फॉलोइंग टेबल शोज द क्लासिफिकेशन ऑफ नंबर ऑफ व्हेकल्स. बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे? नंबर. हा, या क्वेश्चन मध्ये बरेचसे मिस्टेक्स आहेत तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. इथे 65 पाहिजे,
बघा हा 60 टू 64 आहे, 65 टू 69 आहे, 70 टू 74 डिस्क्रीट दिलेलं आहे, कंटिन्युअस क्लास नाहीये या ठिकाणी, कंटिन्युअस क्लास नाहीये. म्हणून बघा 3 कॉलम्स होते अगोदर, आता किती कॉलम्स घेतले? 4 कॉलम्स. काय दिलेले आहे? नंबर ऑफ व्हेकल्स अँड देअर स्पीड ऑन मुंबई पुणे एक्सप्रेसवे. वरचा स्पीड दिलाय, नंबर ऑफ व्हेकल्स दिले, 10 व्हेकल्स असे ज्यांचा स्पीड किती होता? 60 टू 64. 34 व्हेकल्स अशा होत्या की ज्यांचा स्पीड इतका होता. असं तुम्हाला सगळं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. चला मग क्लास लिहून घेऊ पहिले. सगळ्यात पहिले 60 टू 64 चा पहिला क्लास, त्यानंतर 65 टू 69, आफ्टर दॅट 70 टू 74, 75 टू 80, बरोबर आहे, 79 आणि 80 टू 84, अजून एक आहे 84 टू 85 टू 89. ओके. बघा आता हे कंटिन्युअस आहेत का? इन केस जर एखादी व्हॅल्यू अशी असती 64.4, तर ती कुठे काउंट केली असती? या ग्रुपमध्ये की या ग्रुपमध्ये? काउंट करता आली नसती आपल्याला. सो दॅट आपल्याला काय करावं लागेल? हे कंटिन्युअस करावं लागेल. आणि कंटिन्युअस कसं करणार रे? या 60 मधनं 0.5 काय करणार? मायनस. मग काय येईल आन्सर? 59.5. ओके. आणि याच्यामध्ये 0.5 ऍड करा. 64 असंच लिहा, 0.5 लिहा. आता हाच नंबर तुम्हाला इकडे लिहायचा आहे बघा, 64.5. इथे काय? 69. इथे लिहा 69.5. हाच नंबर इकडे ओढा, 69.5. इकडे काय तुम्हाला 74, इथे लिहा 74.5. इथे हाच नंबर लिहा 74.5. इथे काय आहे? 79.5. इथे काय आहे? 79.5 ने स्टार्ट करा. इथे 84 आहे, तर 84.5. इथे लिहा 84.5 टू 89.5. बघा आता कंटिन्युअस झाले का? 64.5, 79.5 झाले कंटिन्युअस. ओके. तो त्यांना कंटिन्युअस म्हणतात. आता नंबर ऑफ व्हेकल्स फ्रिक्वेन्सी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे बघा. काय दिलेली आहे? इथे आहे 10. व्यवस्थित लिहू जरा ऍडिशन करायला. 10, 34, 55, 85, 10 आणि 6. इथे आपण n ची व्हॅल्यू लिहूया खाली. तुम्ही एक कॉलम ऍड करा एक्स्ट्रा. बघा इथे 5 किती झालं? 10. आणि हे 4 आणि 6 किती झालं? 10. 10 आणि 10 20, कॅरी 2 आणि 1 3 and 3 6, 11, 11 आणि 8 19 आणि 1 20. किती व्हेकल्स झाल्या? 200 व्हेकल्स झाल्या. यांची सम करायची आता आपल्याला. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. ओके. हा पहिला नंबर तुम्ही ऍज इट इज लिहिणार 10. इथे काय करणार? 10 प्लस 34 किती झाले? 44. इथे 44 लिहिला प्लस 55 किती झाले? 99. बरोबर? येस ऑर नो? हा 99 प्लस 85 किती झाले? 9 आणि 5 14, कॅरी 1 9 आणि 9 18. 184 प्लस 10 किती झाले? 194. हा 194 प्लस 6 किती झाले? 200. आता n किती दिले आपल्याला? n किती दिले बघा? n इज इक्वल टू 200. लगेच काय काढायचं? n डिवायडेड बाय 2. तो काय येईल? 200 डिवायडेड बाय 2. किती आन्सर येईल? 100. तो आपल्याला काय करायचं? 100च्या पुढचा नंबर शोधायचा. मग 100च्या 10 चालेल का? 44 चालेल का? 99 चालेल का? नाही, 100च्या पुढचा पाहिजे. 100च्या पुढे कोण येतं? 184. 99 घेणार का 184 घेणार? 184 वाला ग्रुप. म्हणजे कोणता ग्रुप येईल रे? हा वाला ग्रुप. समजलं का? समजलं आता? कोणता कलर घेऊया आपण? पिंक. ठीक आहे. तो हा काय झाला तुमचा? 75 टू 79. हा काय झाला? मीडियन क्लास. काय झाला? ओके. सो इथे लगेच लिहून टाका मीडियन क्लास. मीडियन क्लास इज इक्वल टू काय आहे? 75 टू 79.
नाईन, म्हणून लोअर क्लास लिमिट किती झालं रे? 75. ओके, मग ह्याला काय म्हणणार तुम्ही? फ्रिक्वेन्सी, आणि ह्याला काय म्हणणार? कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी किती आली तुमची? 85. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आली? 99. करेक्ट ना? 99. आता एच काढा. एच किती येणार आहे? एच, हा आता घेताना पण व्यवस्थित घ्या, हा नका घेऊ, कारण आता कंटिन्युअस क्लास आपण हा घेतोय ना. तो 79.5 मधनं काय मायनस करणार? 74.5 खाली घेऊया. एच इज इक्वल टू 79.5 मायनस 74.5. हे सबट्रॅक्शन केल्यावर आन्सर काय येणार आहे? 5. काय येणार आहे? समजतंय का? सबट्रॅक्शन करून दाखवू? बरं ठीक आहे, सोपं आहे, काय नाही. पहिला नंबर कोणता आहे तुमचा? 79 पॉईंट. पॉईंटच्या खाली काय याचा? पॉईंट, हा पॉईंट आला. इकडे काय रे? 5. इकडे किती आहे? 74. सबट्रॅक्शन करा. 5 मधनं 5 गेले, 9 मधनं 4 गेले, किती उरले? 5. 7 मधनं 7 गेले, 0. 5.0 म्हणजेच काय? 5. कळलं का? कळलं सगळ्यांना? एव्हरीवन गॉट इट? आता काय लिहायचंय? फॉर्म्युला पार्ट झालाय सगळ्यांचा? सांगा. मीडियन इज इक्वल टू काय? एल प्लस 2 मायनस, करेक्ट, डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी एच. ओके, चला व्हॅल्यूज पुट करा. एल ची व्हॅल्यू काय आहे? प्लस एन अपॉन 2 किती आलंय? 100 मायनस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती घेतली आहे? 99 डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी किती आहे? 85 आणि मल्टिप्लाय बाय एच ची व्हॅल्यू काय आली आहे? 5. 99 मधनं 100 मधनं 99 गेले, किती उरले? व्हेरी इझी, 1 डिवायडेड बाय 85. इथे काय राहिला? 5. 5 ने 85 ला भाग जातो बघा. 5 1 जा 5, 5 ने 85 ला भाग द्या. ओके, 85 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5, 8 मधनं 5 गेले, 3 वरून घेतले 5. 5 7 जा 35. किती आला आन्सर? 17. सो इथे काय राहिलं बघा. झाली का गडबड? 75 पुढे काय? प्लस. मी काय केलं? म्हणून लक्ष ठेवायचं व्यवस्थित लिहिताना. 75 प्लस 75 प्लस किती आलं? 70. बरोबर? बरोबर ना? 17 ना? अरे 17 का? 1 1 जा 1 डिवायडेड बाय आणि हा 17. असं आहे ते. समजलं का? समजलं? आता हे डिव्हिजन करा. हे 75 राहू द्या. हा 1 डिवायडेड बाय आणि हा काय? 17. 17 0 0 उरला 1. आता नंबर आहे का उतरवायला? इथे दिला पॉइंट, इथे घेतला 0. 17 ने 10 ला भाग जातो का? नाही, म्हणून 17 0 0 किती उरला? 10. इथे दिलाय पॉइंट, इथे घेतला 0. 17 किती जा? 17 5 जा 85. किती उरले? 15. इथे दिलाय पॉइंट, इथे घेतला 0. किती? 17 8 जा किती? 13. बरोबर? किती उरले? 14. हे चालू राहिला. 0.058 घ्या. ओके, तो किती आलं? 75 प्लस 0.058. तो ऍडिशन करा याची. किती येईल ऍडिशन? 75. इथे घ्या पॉइंट 1 2 3 पॉइंट नंतर किती आहे तिथे? 3. 0.058. तो हा 85057. काय आला आन्सर? 75.058. ओके, युनिट द्या त्याला. युनिट काय देणार आहे? काय युनिट इथे? किलोमीटर पर आवर. ओके, किलोमीटर पर आवर.
हे काय आलं तुमचं मीडियन. समजलं का? इथे फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन जमायला पाहिजे, टेबल जमायला पाहिजे. जर नाही जमले टेबल तर मी तुम्हाला मेथड सांगितली टेबल कसं फाइंड आउट करायचं. ओके. अरे बघा ते पण एक रॉंग झालं. लोअर क्लास हाच घ्यायला पाहिजे होता. लोअर क्लास हाच घ्यायला पाहिजे होता. 74.4च घ्यायला पाहिजे होता. किती? 74.4. 74.4. 74.5. 74.5. 74.5. बघा घाईमध्ये आपण हा क्लास सिलेक्ट करतो. हाच क्लास सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला, म्हणून तर आपण त्याला कंटिन्युअस बनवलंय. कंटिन्युअस का केलंय मग आपण त्याला? ओके. चला हे राहील लक्षामध्ये. आन्सर काय येईल तुमचं फायनल? 74.558 किलोमीटर पर आवर. ओके. याला तुम्ही अप्रॉक्सिमेटली करू शकता. अप्रॉक्सिमेटली किती किलोमीटर येईल मग हे? 75 किलोमीटर पर आवर असं पण आन्सर असू शकतं. राहील लक्षामध्ये? कळलं इथे क्लास कोणता घ्यायचा आहे तुम्हाला? हा आपण इथे क्लास पण 75चाच घेतलाय बघा. इथे पण एक करेक्शन करून घ्या. इथे काय येईल? 74.5 पासून तर किती? 79.5 आणि हा तुमचा लोअर क्लास आहे 74.5. मागे आन्सर चेक करा एकदा. कोणता आन्सर आहे? हाच ना? दोन्ही पण दिलेत का? ओके ठीक आहे. समजलं का? ओके. याच्यात काही शंका? ओके. चला फोर्थ क्वेश्चन काय दिलंय? द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिकल बल्ब्स इन डिफरंट फॅक्टरीज. प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिकल बल्ब्स दिलेले. ओके. कशामध्ये? नंबर ऑफ बल्ब्स प्रोड्यूस कशामध्ये? थाउजंड्स मध्ये दिलेत. थाउजंड, 30,000, 40,000 बल्ब्स 12 फॅक्टरीज मध्ये तयार होतात. 35 फॅक्टरीज अशा ज्या किती बल्ब तयार करतात? 40 to 50,000 अँड सो ऑन दिलेले आहेत. इकडे काय लिहिणार तुम्ही? ग्रुप लिहिणार. 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70. कंटिन्युअस आहेत का? 70 to 80, 80 to 90 आणि 90 to 100. कंटिन्युअस दिलेले आहे बघा. ठीक आहे. त्यांच्या फ्रिक्वेन्सीज लिहा इथे. 12, 35, 20, 15, 8, 7 आणि अगेन 8. यांची व्हॅल्यू फाइंड आउट करा. 8 आणि 8 16 आणि 7 16 आणि 7 23, 28, 28 आणि 5 किती झाले? 33, 33 आणि 2 35, कॅरी 3, 3 आणि 1 4, 5 6 7 8 9 आणि 10, 105. यांची व्हॅल्यू काय आली? n इज इक्वल टू काय? 105. so n इज इक्वल टू काय? 10 n डिवायडेड बाय 2 ची व्हॅल्यू करा. 105 डिवायडेड बाय 2. 2 5 जा 10, 0 वरून घेतला 5, 2 2 जा 4, किती उरला? 1, इथे दिला पॉइंट, इथे घेतला 0. 2 5 जा 10. कायला आन्सर? 52.5. ही कशाची व्हॅल्यू आहे? n डिवायडेड बाय 2. ओके. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढा. पहिला नंबर ऍज इट इज लिहिणार. नंतर काय करणार? 12 प्लस 35 किती झाले? 47. किती झाले? 47. 47 प्लस 20 57, 67. 67, 67 प्लस 15 किती झाले? 67. बघा 7 आणि 5 किती झाले? 13, 39, 12 कॅरी 1 किती झाले? 8, 82. 82 प्लस 8 किती झाले? 90. 90 प्लस 7 97.
आणि 97 प्लस 8 इज इक्वल टू काय 105 झालं टॅली. ओके, तो तुमचं n/2 ची व्हॅल्यू किती आली आहे 52.5. तो कोणता क्लास घेणार 52.5 च्या पुढे कोण आहे बरोबर 67 वाला क्लास करेक्ट. तो इथे लिहा मीडियन क्लास कोणता आहे 52 60. सो लोअर क्लास व्हॅल्यू किती आली आहे 50. ओके, याला काय म्हणणार तुम्ही फ्रिक्वेन्सी, तर याला काय म्हणणार कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. येते लक्षामध्ये सगळ्यांना कळतंय ठीक आहे. ओके, तो व्हॅल्यूज लिहून देतो मी. F इज इक्वल टू 20 कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू व्हॉट 47 and H is equal to class width 60 minus 50 that is nothing but the 10. ओके, फॉर्म्युला लिहा. काय आपला फॉर्म्युला मीडियन इज इक्वल टू काय L प्लस N डिवायडेड बाय 2 मायनस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अपॉन F मल्टीप्लाय बाय H. ओके, तो L ची व्हॅल्यू किती आहे 50 प्लस n/2 किती आलंय 52.5 मायनस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे 47 डिवायडेड बाय F ची व्हॅल्यू किती आहे 20 आणि इथे काय मल्टीप्लाय बाय 10. हे सबट्रॅक्शन करूया 50 प्लस इथे काय येईल बघा 52.5 इथे पॉईंटच्या खाली पॉईंट 47.0. सो इथे 5 इथे झाले 12 इथे झाले 4. 12 मधनं 7 गेले किती उरले 5 आणि 4 मधनं 4 गेले 0. काय आन्सर 5.5 डिवायडेड बाय 20 मल्टीप्लाय बाय 10 0 0 कॅन्सल. काय राहिलं बघा 50 प्लस 5.5 डिवायडेड बाय 2. ओके, सो हे सिंपल डिव्हिजन करा 5.5 डिवायडेड बाय 2. 2 2 जा 4 इथे उरला 1 इथे दिला पॉइंट वरून घेतला 5. 2 7 जा 14 उरला 1 पॉइंट दिला घेतला 0. 2 5 जा 10 किती आलं तो 50 प्लस 2.75 करेक्ट 2.75 यांची ऍडिशन करा. 50 म्हणजे काय 50.00 पॉइंटच्या खाली पॉइंट इकडे 2 इकडे 75 5725 किती आला आन्सर 52.75. हे काय तुमचं मीडियन. युनिट काय देणार 1000 बल्ब्स. इथे काय लिहिणार 1000 बल्ब्स आणि 1000 मध्ये तो एक असंही करू शकतात काय तुम्हाला काय दिलंय मीडियन किती आलंय इज इक्वल टू 52.75 ला काय करा 1000 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय आन्सर मिळेल 52,750 बल्ब्स. ओके, 1000 मध्ये दिलंय ना तुम्हाला तो म्हणून काय केलं मी मल्टिप्लाय अशाने केलं 1000 ने. ओके, चेक करा 52.75 52.75 करेक्ट येते. कॅल्क्युलेशन्स महत्वाचे त्या ठिकाणी फक्त कॅल्क्युलेशन्स तुम्हाला जमायला पाहिजे. ठीक आहे करेक्ट. काही शंका हा आणि परत एकदा सांगतो टेबल जर जमत नसेल उदाहरणार्थ आता तिथे 17 चा टेबल होता तो 1 परत एकदा सांगतो 17 आहे इथे काय करणार आहे तुम्ही +1 करणार इथे काय ऍड करत जाणार 7 आणि 7 किती झाले 14 कॅरी 1 14 आहे ना हा 4 इथे लिहिला आणि हा 1 कॅरी गेला या 4 मध्ये 7 ऍड करा 7 आणि 4 किती झाले 11 किती झाले 11 चा 1 लिहिला 1 कॅरी 7 आणि 1 8 8 आणि 7 14 आणि 1 15 चा 5 कॅरी 1 5 आणि 7 किती झाले 12
कॅरी 1. 7 आणि 2 किती झाले 9. इथे काही कॅरी आहे का नाही. 7 आणि 9 किती झाले 16. कॅरी 1 बरोबर ना. 16चा 6 लिहिला 1 कॅरी. 6 आणि 7 किती झाले 13 कॅरी 1 बरोबर. 7 आणि 3 किती झाले 10 कॅरी 1. 1 प्लस 1 काय झालं 2 आणि हा 1 किती झाले 3. 3 आणि 1 4 आणि हा 1 5. 5 आणि 1 6. 6 आणि 1 7 आणि 1 8. 8 आणि 1 9 आणि हा 1 10. 10 आणि 1 11. 11 आणि 1 12 आणि हा 1 13. 13 आणि 1 14. 14 आणि हा 1 15. ओके. 15 आणि 1 16 आणि हा 1 आलं का 170 10 जा. ओके. असा टेबल बनवला तरी पण चालेल. असा टेबल फटाफट फटाफट बनून जातो आणि मग डिवाइड करत बसा. इथे लिहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे 17 8 जा 136. ओके. हा आता हे तुमचे तर 20 पर्यंतचे टेबल समजा लर्न आहेत. पण समजा इन केस इथे डिवायडेड बाय 73 आला. डिवायडेड बाय काय आला. मग तुम्ही काय करत बसतात असं लिहित बसतात 73 2 जा 73 3 जा 4 जा. सो सिम्पली असा 73 चा टेबल तयार करा. आता हे जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणार तेव्हा तुमचं टेबल्स फटाफट फटाफट तयार होणार. ओके. 2-3 मिनिटं लागतात हार्डली तयार व्हायला. ओके. सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड अवर प्रॅक्टिस सेट. समजलं सगळ्यांना. काही तुम्हाला अडचणी असतील तर मला सांगा. ओके. थँक्यू.